नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची रेसिपी. तर सर्वात आधी मी इकडे आंब्याचा गर घेतला आहे. एक मोठा आंबा होता तर त्याचा गर काढून घेतला आहे सर्व. अर्धी वाटी आहे. तर हे साईडला ठेवून घेऊ. इकडे भांडं घेतलं आहे गव्हाचे पीठ. गव्हाचं पीठ पण व्यवस्थित गाळून घेतलं आहे. आंब्याचा गर, गूळ पण व्यवस्थित बारीक किसून घेतला आहे. अगदी थोडंसं मीठ. आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आंबा बारीक करतानाच मी इलायची पण बारीक करून घेतली आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता. सर्व गाठी मोडून घेऊ व्यवस्थित. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बडीशोप पण टाकू शकतात. आपल्याला पाण्याची गरज पण पडणार नाही. आंब्याच्या गरमध्येच होऊन जाईल आपलं. बघू शकतात. अगदी थोडंसं पाणी टाकते. हे बघा, आपलं पीठ बनवून तयार आहे. बघू शकतात. इकडे आपलं पीठ पण तयार आहे. कढई पण व्यवस्थित गरम झाली आहे. तेल टाकून घेऊ आपण आता. तेल टाकून घेतलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ देऊ. जास्त पण कडक गरम करायचं नाही आपल्याला. आता आपण तेल पण गरम झालं आहे. आता व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण भजी बनवतो त्याच पद्धतीने मी गुलगुले बनवून घेणार आहे आता. हे बघू शकता, सर्व व्यवस्थित सोडून घेतली आहे. बघू शकतात किती छान फुलले आहेत आपले गुलगुले. पलटवून घेऊ. व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. हे बघू शकता किती छान तळले गेलेत. कलर पण छान आला आहे. काढून घेऊ आता आपण. हे बघा आपले आंब्याचे गुलगुले बनवून तयार आहे. बघू शकता किती छान झाले आहेत. आणि तुम्ही कधी खाल्ले आहेत काय तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.